पावसाळ्यात कावळीचा धोका वाढण्याची शक्यता, पाणी उकळून पिण्याचे नागोठणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट यांचे आवाहन. नागोठणे रोशन पत्के. कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो. सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळ्यामुळे पाणी गढूळ झाले की कावळीचे रुग्ण वाढू लागतात. कावळीची लागण झाले की यकृतामध्ये बिघाड होतो. कावीळ ही दूषित सुया कावीळ झालेल्या माणसाचे रक्त वापरल्यास होऊ शकते. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. एखादे सांडपाण्याचा पाईप व पिण्याच्या पाण्याचा पाईप एकत्र असतील तर तिथे काही चिरा पडून पाणी झिरपत असेल तर त्या भागात साथ आढळून येते. काळजी घेऊन सुद्धा जर कावीळ रोग झाला तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे गरजेचे आहे. योग्य ती उपाययोजना करणे व औषध घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच पिण्याचे पाणी शुद्ध व स्वच्छ असावे. पिण्याच्या पाण्याजवळ धुणे भांडी करणे, गुरांना धुणे तसेच सांडपाणी वाहू देणे अशा गोष्टी टाळाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. पालेभाज्या, फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. उघड्यावरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावेत. विशेषतः लहान मुलांना पावसाळ्याच्या दिवसात जपावे. पाणी 15 मिनिटे उकळून प्यावे. घरी तयार केलेले ताजे पदार्थ खावेत. उघड्यावरील माशा बसलेले पदार्थ टाळावेत. ताप, सर्दी, पोटदुखी झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे असे आवाहन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट यांनी केले आहे. कावीळ झाल्यास लघवीचा रंग गडद पिवळा ते तपकिरी रंगाचा असतो. तोंडाचा हात पिवळसर रंग दिसतो. त्वचेला खाज येते, ताप येतो, पोटदुखी, भूक न लागणे, उलट्या होणे, वजन कमी होणे हे सर्व कावीळ आजाराचे लक्षण आहेत. कावीळ आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर शिरसाट यांनी केले.